नमस्कार. आधुनिक संत गाडगे महाराज यांच्याविषयी अतिशय छान भाषण किंवा निबंध त्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आपल्याला माझ्या चॅनलवरती असंख्य प्रकारचे निबंध, भाषणे, सूत्रसंचालन यावरती व्हिडिओ त्या ठिकाणी मिळणार आहेत, ते सुद्धा आपण पाहू शकता. चला तर, आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. आधुनिक संत गाडगे महाराज. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा गजर ऐकला की आमच्या पुढे उभे राहतात फक्त संत गाडगे बाबा. अंगावर चिंध्यांचे वस्त्र पांघरलेली, हातात खराटा व गाडगे घेतलेली, मातीच्या गाडग्यासारखे जीवन क्षणभंगूर असले तरी असंख्य ठेगळाप्रमाणे ती विविध अंगांनी जगता येते असा स्वच्छ जीवनादर्श ठेवणारे निष्काम कर्मयोगी. महाराष्ट्रात साधू संतांची महान परंपरा असली तरी गाडगे बाबांचे कार्य आगळेवेगळे व ठासीव आहे. संत गाडगे बाबांनी स्वतःला शब्द जंजाळात अडकविणे शक्य नसल्याने सेवाधर्म अंगी बाळगून धर्मशाळा, वृद्धाश्रम, गोरक्षण, शाळा, महाविद्यालये सदावर्त काढून लोकोपयोगी कार्य केले, जनजागृती केली. कीर्तनातून जनमानस जिंकून उपदेश करीत असतानाच शिक्षण, आरोग्य सोयी व कुप्रथा, कर्मकांडाच्या विरोधात उभे राहून व्यापक संदर्भात समाजसेवेचा मार्ग चोखाळला. संत गाडगे बाबांनी गरिबीचे चटके उपभोगले होते. आत्मनिरीक्षणातून वाईट चालुरीतींचा अभ्यास व अवलोकन करून तो समाजापर्यंत पोहोचवताना अज्ञान, निरक्षरता पुसून काढण्यासाठी शाळांचे महत्त्व विशद केले. शाळा व महाविद्यालये काढण्यासाठी प्रोत्साहन देऊन स्वावलंबन व श्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यात पटवून दिले. संत गाडगे बाबांच्या वसतिगृहातून मुले स्वतः काम करू शिकत असत. शिका, शिकवा आणि कमवा व शिका यांचा वस्तुपाठ त्यांनी जनतेसमोर ठेवलेला होता. संत गाडगे बाबांचा देव देवळात कधीच नव्हता. जनता जनार्दन आणि कर्मवादी लोकात त्यांनी देव पाहिला. भुकेलेला अन्न देणारा व तहानलेल्यांना पाणी पाजणारा, नग्न असलेल्यांना वस्त्र देणाऱ्याला ते देव मानित. माणसातील प्रेम, सहानुभूती, वर्गविहीन जातीमुक्त समाजव्यवस्था, हुंडाविरोधी कर्जमुक्ती, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, सर्व धर्म समभाव, भूतदया, ईश्वरावर श्रद्धा, वृक्ष लागवड अशी समाजोपयोगी कार्य करण्याची तळमळ ही संत गाडगे बाबांची देवकल्पना होती. ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष. आपल्या कीर्तन प्रवचनातून समाज सुधारणाचे काम करताना ते म्हणत, देवासाठी पैसा खर्च करू नका, तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करू नका. जे विद्यार्थी हुशार आहे तो पैसा त्याला द्या. धर्मकृत्य करण्यासाठी नाही, विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा असा आधुनिक सल्ला त्यांनी दिला. सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिविकास साधण्यासाठी सर्वसामान्य माणसाचे शिक्षण व्हावे असे संत गाडगेबाबांना वाटे. समाज दुबळा होण्याचे मुख्य कारण अविद्या असल्याचे त्यांनी ओळखले. शिक्षण मानवी विकास होताना त्यांनी पाहिले. म्हणूनच शिक्षण प्रसार हा जनसेवेचा मार्ग गाडगे बाबांनी चोखाळला. तत्कालीन समाजाच्या पारंपरिक रूढीचे थैमान थोपवण्यासाठी शिक्षणाबरोबरच मानवजातीच्या हिताचा विचार केला. दुष्ट रूढीतून मुक्तीसाठी आपल्या रांगडी मराठी भाषेत उपदेश देण्याचे कार्य सुरू केले. त्यांनी यासाठी विविध अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध, पंगू, रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणीचे लग्न, दुःखी व निराशांना हिंमत हाच रोकडा धर्म, हा रोकटोक धर्म विचार त्यांनी मांडला. गाव हे मंदिराप्रमाणे स्वच्छ, पवित्र आणि निर्मळ असावी ही त्यांची कळकळ ग्रामसफाईतून दिसून येते. गावात शिरताच गांजा, दारू विरुद्ध ते गप्पा करू लागत. संत गाडगे बाबा हे अगदी स्पष्ट वक्ते होते. कोणाची भीड न ठेवता त्यांना न पटणारा विषय तोंडावर बोलायला ते कमी करत नसत. ते उत्तम लोकसंग्रहक व संघटक होते. तरी पण एखादा कामचोर अनुयायी असला तर त्याला क्षणात तोडायला त्यांनी कमी केले नाही.
ज्यांच्या दारात भाकरी मागत त्यांच्यातून थोडीशी जरी चूक झाली तरी त्याला खडसावून बोलायचा गाडगेबाबा मागे पुढे पाहत नसत. म्हणूनच त्यांना माणसे जोडायला व तोडायला वेळ लागत नसे. त्यांचा प्रभावच असा होता की लोक त्यांच्याकडे येताना त्यांच्या शिकवणुकीचा पाठ गिरूनच येत असत. आपल्या प्रबोधनाने गावाच्या कचरा घाणीबरोबरच माणसाच्या मेंदूतील अनिष्ट रूढी आणि परंपरांची घाण काढणारी मानवतावादी आधुनिक संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.